नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तारिणी या सिरियलमध्ये हे दाखव नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तारिणी या सिरियलमध्ये हे दाखवले गेलं आहे की इथे केदार आणि तारिणी दोघेजणी बेड नीट करत असतात आणि तारिणी थोडीशी दोघेजणी एकमेकांबरोबर भांडलेली असतात, त्यामुळे नाराज असतात. एकही न शब्द बोलता खूप प्रयत्नही करत असतात बोलताना. तोपर्यंत केदारला एक फोन येतो. फोन आल्यामुळे इथे तारिणी गपचूप आपली झोपून जाते. केदार त्या फोनवरती बोलतो, फोन ठेवतो आणि परत बघतो तारिणीकडे, तर ती झोपी गेलेली असते. पण आपल्याला पाहण्यात येत आहे की तारिणी तर इथं जागीच असते. केदार ही दोघे जणी विरुद्ध दिशेने तोंड करून झोपतात. तोपर्यंत तारिणी त्याच्याकडे बघते आणि म्हणते, केदार अरे तुला तरी काय झालं होतं बोलायला, मी एक बोलत नाही म्हणून काय झालं? तोपर्यंत केदार म्हणतो की मॅडम म्हणजे बॉस असा म्हणलेला असतो. बॉस म्हणतो, मी तुमच्याबरोबर कसं बोलू, काय माझं चुकलं आहे का ते तरी मला स्पष्ट सांगा ना. तोपर्यंत हे दोघेजणी असे झोपून जातात. तोपर्यंत ते तारिणी दुसऱ्या दिवशी गपचूप आपली टीमला भेटायसाठी निघून गेलेली असते. केदारला अजिबात काही माहीत नसतं. केदार उठतो आणि म्हणतो की इथे तारिणी पूर्ण घरामध्ये तो शोधत असतो, ओरडत असतो. तोपर्यंत घरातले सगळेजण म्हणतात की तुझी बायको सकाळी लवकर उठून इथे देवपूजेचे शंख वाजवत असते, आमची झोप डिस्टर्ब करते आणि आता तू ओरडत आहे तिच्या नावाने. अरे तुझी बायको कुठं गेली आहे तुला माहीत नाही आहे का? आणि तुमच्या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं आहे की असं म्हटल्यानंतर केदार म्हणतो की नाही, आमच्या दोघांचं बोलणं तर चालूच आहे, भांडण वगैरे काही झालेलं नाही आहे. पण तरी पण रात्री मला बॉसने सांगितलं होतं, पण माझ्याच काही लक्षात नाही. एका कामासाठी बॉस बाहेर जाणार होती. तारिणी त्यांच्या टीमला भेटायसाठी आलेली असते. तो पण तारिणीला फोन येतो केदारचा. तारिणी काही उचलत नाही. तोपर्यंत त्यातला एक मेंबर बोलतो की मॅडम काही तुमच्या दोघांचं भांडण वगैरे झालं आहे की काय? तारिणी म्हणते नाही तसं काही नाही आहे, पण ज्या व्यक्तीला आपण शोधत आहे त्या व्यक्तीचं जर इथे केदारला सत्य माहीत पडलं ना तर तो चिडेल. कारण की त्याच्या बाबांचं त्याचे जरा बोलणं जरा तिरस्कारच आहे ना. त्यासाठी जर त्याला काही कळालं तर त्याला वाटेल की त्याच्या बाबांमधलं आणि त्याच्यामधल्या नात्यांचं नीट करण्यासाठी आपण त्याला सगळं काही हे सांगायला नको. तोपर्यंत सगळ्या टीमला पटतं आणि ज्या माणसाचा शोध चालू केलेला असतो तोपर्यंत तारिणी म्हणते की आपण काही जरी झालं तर त्या माणसाला शोधलंच पाहिजे. तोपर्यंत दयानंद काका त्या माणसाचा फोन आल्यानंतर म्हणतात की हो मी तिथेच येतो. तोपर्यंत दयानंद काका त्या माणसाच्या ॲड्रेसवरती जातात. तिथे गेल्यानंतर तारिणीही त्या माणसाचा पाठलाग करत असते. तारिणी सगळ्या गल्ली बोळातनी त्या माणसाचा फोटो दाखवत असते, सगळीकडे त्याला हुडकत असते. पण तारिणी जायच्या आधी दयानंद तिथे पोहोचतो आणि नको व्हायला होतं ते घटना सगळी तारिणी तिच्या डोळ्याने पाहते. तारिणी तिथे गेल्यानंतर दयानंदच्या हातामध्ये चाकू, रक्ताच्या बंबाळ, पूर्ण शर्ट वगैरे भरलेला असतो. नक्की हा खून कोणी केलेला असतो, दयानंद काकांनी का काय? तारिणीच्या समोर नक्की कोणतं सत्य समोर येणार आहे? नक्कीच काय होणार आहे? केदारला माहीत पडेल का दयानंद काकांना जेल होणार म्हणून? ते खुनाच्या आरोपाखाली आता कैद होणार? पाहूयात आपण येणाऱ्या भागामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला